यूट्यूब चॅनल. तुम्हाला माझा ना आवाज येत नसेल कारण की बाहेर नाही एक फंक्शन चालू आहे, त्याच्यामुळे थोडासा आवाज क्लिअर येत नसेल, तर थोडंसं मोठ्याने बोलावं लागतं आहे मला. माहीत नाही हा व्हिडिओ कसा होईल, पण आजचा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे साडी कलेक्शन, जो की मी आता लेटेस्ट 4 अशा साड्या घेतलेल्या. म्हणजे एक साडी तर माझ्या आधीची आहे, पण 3 साड्या मी आता जस्ट लेटेस्ट घेतलेल्या आहेत, तर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला मी घेऊन येते तुमच्यासाठी या 4 साड्या एकदम स्वस्तामध्ये, आणि मी सांगते एकदम बजेटमध्ये घेतलेल्या आहे मी या साड्या. जास्त महाग पण नाही आहे, एकदम म्हणजे 1500च्या आतच्या साड्या आहेत त्या, 1500-1600च्या आतच्या साड्या त्या, पण एकदम सुंदर आणि एकदम छान कलेक्शन आहे, तर तुम्हाला बघायला आवडेलच नक्की. तर चला आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिले तर माझी फर्स्ट साडी दाखवते मी तुम्हाला, जे की मी आत्ता रिसेंटली मागे लग्न होतं, तेव्हा लग्नासाठी मी हळदीसाठी घेतलेली ती साडी. तर मला ना येलो कलरची साडी हवी होती, माझ्याकडे पैठणीमध्ये होती, बट मला असं वाटलं की मी अजून एक थोडी वेगळ्यामध्ये घेऊया. असं नेहमी पैठणी वगैरे असंच मला काठपदर साड्या होत्या माझ्याकडे, तर घातल्या जातात ते कंटिन्यू, पण मला वेगळी साडी हवी होती, तर मी ही साडी घेतली. ही फक्त 950 रुपयाची साडी आहे, तुम्हाला दाखवते मी. एकदम सुंदर आहे डिझाईन त्याची, अशी बघू शकता तुम्ही, अशी डिझाईन आहे, अशी काठ आहे त्याला, अशी काठ आहे आणि अशी काही डिझाईन आहे त्याला. प्लेनच आहे, जास्त काही अशी डिझाईन नाही त्याला, फक्त हे असे जे दिसतं ना तुम्हाला वर्क केलेले आहे, तर हे वर्क असे लाईन आहे फक्त, बाकी प्लेन साडी आहे आणि छान आहे, एकदम सुंदर साडी आहे, एकदम छान दिसते. आणि हिचा ब्लाऊज पण तुम्हाला दाखवते मी, तर ब्लाऊजसुद्धा वर्क आहे, एकदम सुंदर आहे, पाठीमागून एकदम छान आहे. डिझाईन वगैरे तर ऑलरेडी ह्याला होतीच, त्याच्यामुळे मला डिझाईन करायची काही गरज नव्हती पडलेली ह्याला. तर ही साडी मला 950पर्यंत गेलेली, ते पण मी होलसेल रेटमध्ये घेतली, म्हणजे होलसेल भावात मी गेलेली होती, तर तेव्हा तिथून घेतली मी. ही 950पर्यंत पडली मला ही, पण खूप सुंदर आहे. आणि ऑर्गेन्झामध्ये नाही की थोडा वेगळा कपडा ह्याचा, ऑर्गेन्झा नाही आहे हा, पण याला मला नाव नाही माहिती हा कोणता आहे, बट एकदम सुंदर आहे, घातल्यावरती एकदम छान दिसते साडी. मला प्रचंड आवडलेली होती ही, आणि मला अशीच एक डिझाईनमध्ये घ्यायची होती, म्हणजे डिझायनर साडी हवी होती मला तेव्हा, तर मग मला अशी छानशी भेटून गेलेली होती, तर खूप सुंदर आहे. आणि त्यानंतर मी तुम्हाला सेकंड साडी दाखवते, जी की मी म्हणजे मी ऑफिसला होते तेव्हा माझ्या एका फ्रेंडची साडी आवडली मला, तिची साडी बघूनच मी ती साडी घेतलेली आहे. तर ही अशी पूर्ण प्लेनमध्ये साडी आहे, म्हणजे हिला काही वर्क वगैरे नाही आहे, ही पूर्ण प्लेन साडी आहे, पूर्ण प्लेन आहे, आणि फक्त हिचा जो ब्लाऊज आहे ना तो जास्त वर्क आहे. ही सुद्धा ना ऑर्गेन्झामध्ये नाही, ही पण तिचं आणि होतं की या साडीचा कपडा सेम आहे थोडाफार, बाकी या साडीला फक्त ब्लाऊजला वर्क आहे, ॲक्च्युली साडीला नाही, ब्लाऊजला. साडी पूर्णपणे प्लेन आहे आणि ब्लाऊज असा काहीच आहे, असे वर्क आहे, खूप सुंदर वाटतं, एकदम मस्त वाटतं, घातल्यावरती पण सुंदर दिसतं साडी. तुम्ही माझ्या या शॉर्ट व्हिडिओमध्ये एक बघितली असेल, तेव्हा आपलं 5 पावली होती, मी त्याचा व्हिडिओ टाकलेला होता, त्याच्यात मी ही साडी वेअर केलेली होती, खूप सुंदर दिसते ही साडी, एकदम भारी आहे. आणि जास्त सटकत पण नाही, पण प्रॉब्लेम याचा असा आहे की व्यवस्थित आपण चुकून घातली तर ही व्यवस्थित राहते, नाहीतर आपल्याला काम वगैरे आपण असं करतो तर थोडीफार ती साडी ना सटकू शकते, तर थोडी सटकाळू साडी आहे ही, बट छान आहे, एकदम आवडली मला पण ही साडी. प्लेनच आहे, बट अशीच मला थोडीफार प्लेनमध्ये पण साडी हवी होती. तर तिसरी साडीकडे वळूया. आता मी गुढीपाडव्याला एक पैठणीमध्ये घेतलेली साडी, जी की तिचा कलर आहे चिंतामणी पण नाही, हा थोडा फिरका कलर आहे, थोडा वेगळा कलर आहे, बघू शकता, ही सुंदर साडी आहे. मी तुम्हाला याची काठ दाखवते, काठ तुम्हाला मी याचा फोटो दाखवते. मला ही साडी पण खूप आवडली आणि ही 750मध्ये भेटलेली आहे.
बट पैठणीमध्ये म्हटलं ना तर खूप असं डिफरंट आहे. म्हणजे तुम्ही 500, 600, 700 रुपयापासून तुम्हाला साड्या भेटतात पैठणी, पण त्याचा जो कपडा असतो ना तो त्याच्यामध्ये खूप फरक असतो. तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की मी मला ती एक जांभळ्या कलरची पैठणी दाखवली होती लॅव्हेंडर टाईप. तर ती पैठणी म्हणजे 3000ची आहे. सोनी पैठणीमधून मी घेतलेली आहे ती. तर तिच्यात आणि याच्यात भरपूर फरक आहे. म्हणजे माझ्याकडे जेवढा पण पैठणी आहे ना मी कमी रेंजच्या घेतल्या त्याच्यात आणि त्या कापडमध्ये भरपूर फरक आहे, भरपूर डिफरंट आहे. तर म्हणजे ही मला काही एवढी महागाची घ्यायची नव्हती. मला जस्ट असं सेल लागलेला होता तेव्हा ते सेलमध्ये ही पैठणी घेतलेली आणि मला आवडला होता. हा कलर माझ्याकडे नव्हता, तर मग मला हा कलर खूप आवडलेला होता. तर म्हणून मी हा कलर घेतला. आणि मी तेच सांगते तुम्हाला की जास्त म्हणजे आपण स्वस्तामधल्या पण साड्या छान राहतात. आणि ना मला असं वाटलं की ही एवढं म्हणजे खास वाटणार नाही. पण ज्या टायमाला मी गुढीपाडव्याला वेअर केली होती ना ही साडी, तर खूप सुंदर साडी होती आणि छान दिसत होती एकदम. तर छान वाटते ही कमी रेंजमध्ये पण आपलं थोडं मन समाधान होऊन जातं. मस्त साडी आहे आणि याला पण ना वर्क आहे ब्लाऊजला, ते मेन आहे. थोडंसं वर्क करायची गरज नाही पडत. तर ह्याला पण बघू शकता अशी डिझाईन आहे ब्लाऊजला, अशी मोराची डिझाईन आहे आणि असं बॅकनेक असं आहे. तर खूप छान आहे. डिझाईन करायची गरज नाही पडली या साडीला पण मला, ब्लाऊजला सॉरी. तर 4 नंबरची माझी साडी आहे जी की माझ्या डोहाळे जेवणाची साडी आहे. ही साडी घेताना ना मला आवडलीच नव्हती अजिबात आणि मला असा कलर घ्यायचाच नव्हता. मला थोडा डिफरंट कलर घ्यायचा होता याच्यात, म्हणजे पिस्ता आणि किंवा असा वेगळा कलर पाहिजे होता थोडा. पण तसा कलर मला काही भेटला नाही आणि मला ना ही साडी बिलकुल पण नव्हती आवडलेली. पण नंतर ना मी जेव्हा ही घातली ना, ज्या टाईमला मी फोटोज वगैरे टाकले ना माझे व्हॉट्सअपला वगैरे, तर सगळ्यांना ही साडी खूप आवडली. आणि माझ्या भरपूर फ्रेंडच्या डोहाळे जेवणाची साडी पण सेम अशीच होती, फक्त हे पॅच वगैरे जे होते ना थोडे डिफरंट होते, बाकी सेम आहे. आणि त्यांना त्या पण बोलला की खूप सुंदर दिसते ही साडी. तर अशी काहीशी साडी आहे. तिचा काठ वगैरे पण छान दिसतो एकदम आणि घातल्यावर खरंच सुंदर दिसते. कारण की मी नाही साडी तेव्हा घातली, त्याच्यानंतर आत्ता जेव्हा लग्न होतं ना तेव्हा मांडव होता, त्या मांडवला साडी घेतलेली होती, पण खूप सुंदर दिसत होती. आणि याच्यावरती मी रेड कलरचा कॉम्बिनेशन असा ब्लाऊज घातलेला होता. याच्यावरचा ब्लाऊज नव्हता घातलेला, पण खरंच खूप सुंदर वाटत होती साडी, एकदम भारी. आणि आपल्याला जे आवडत नाही ना आपण ते जेव्हा घालतो ना तेव्हा तेच आपल्याला लोक छान म्हणतात, तेव्हा तारीफ करतात, तेव्हा एकदम भारी वाटतं ते. तर अशी काहीशी ही माझी 1500पर्यंत साडी गेली. ही पण मी होलसेल दुकानातूनच घेतलेली आहे. तर ही 1500 का 1550च्या आसपासची आहे साडी ही. पण आवडली होती, म्हणजे मला नव्हती आवडली पण घेतली मी. पण नंतर घातल्यावरतीच आवडली ती अशी साडी. तिच्यावरचा लूक पण छान होता म्हणजे केलेला. तर बस मी 2 टाईमच ह्या साड्या घातलेल्या आहे, जास्त मी ही साडी वापरलेलीच नाही आहे. बट अशा माझ्या काहीशा सुंदर साड्या होत्या. तर तुम्हाला आवडल्या असेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करा. आणि माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि छान छानसे व्हिडिओज मी लवकरच तुमच्यापर्यंत घेऊन येत जाईल. बाय, भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये.